शंभू बॉर्डरवरती बसले जे शेतकरी होते ते दिल्लीकडे निघालेले आहेत। 101 शेतकरी राजधानी दिल्लीकडे निघणार असल्याचं सांगण्यात आलं होतं। त्यानुसार हे शेतकरी निघालेले आहेत। त्यांनी बॅरिकेड तोडलेले आहेत, ज्या तारा होत्या त्या देखील तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पोलिसांनी त्यांना परत जाण्याची इशारा केलेला आहे। 11 गावातील इंटरनेट जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे। गेल्या 9 महिन्यापासून हे शेतकरी आंदोलन करत होते आणि आता हे शेतकरी अंबालाहून दिल्लीच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत। पॅरामिलिटरी फोर्सेस या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मात्र शेतकरी जे आहेत ते आक्रमक आहेत आणि शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत MSPचा कायदा म्हणजे हमी भावाचा कायदा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, त्याचबरोबर जे आदिवासी आहेत आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात त्याच्यासाठी कायदा जो आहे त्या कायद्यानुसार घेतला जावा, अशा वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत त्या शेतकरी घेऊन राजधानी दिल्लीकडे कूच करत आहेत। नक्की शिवाजी, जवळपास 12 मागण्यांसाठी शेतकरी हे दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत। शेतकऱ्यांची सध्या दिल्लीच्या दिशेने ही आगेकूच सुरू आहे। ही दृश्य आहेत दिल्ली सीमेवरील, आपण पाहू शकतो शंभू बॉर्डरवरून शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत। ही सध्याची लाईव्ह दृश्य आहेत। दिल्ली सीमेवरील अंबाला परिसरातील ही दृश्य आहेत। शेतकरी सध्या दिल्लीच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्याची लाईव्ह दृश्य आहेत। 12 विविध मागण्यांसाठी शेतकरी हे दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत, आगेकूच करतायत। सध्या दिल्लीमध्ये केंद्र सरकारचं संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच दरम्यान हे शेतकरी देखील आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेले आहेत। शंभू बॉर्डरवरून शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत। आपण ही दृश्य पाहतोय, सध्याची लाईव्ह दृश्य आहेत दिल्लीच्या सीमेवरील अंबाला परिसरातील। शेतकरी कर्जमाफी, हमीभाव यासह विविध 12 मागण्यांसाठी सध्या शेतकरी आक्रमक झालेले आहेत। पंजाब, हरियाणा, त्याचबरोबर जब आप विरोधी दल में थे, आपकी वीडियो है हमारे पास भी, पहला काम हमारे मंत्रिमंडल का किसान मजदूर की कर्ज माफी होगी। आपकी कमिटमेंट्स ही हम मांग रहे हैं, तो हमें आशा है कि सरकार हमें जाने देगी और पीसफुली प्रदर्शन करने देगी। सरकार की तरफ से पहले बोला था, रवनीत बिट्टू जी ने बोला था कि अपना प्रदर्शन करना है पार्लियामेंट के सामने, किसान पैदल जाकर कर सकते हैं, लेकिन हम आज उन्हीं की बातों को मानते हुए आज पैदल जा रहे हैं। हमको देखते हैं रोकती है सरकार क्या करती है, हम पैदल जाएंगे, हमें कोई नहीं रोक सकता। हो, पण हे शेतकरी विरोधी सरकार आहे हे आपण सगळेच अनेक दिवस म्हणजे आम्ही तर सोयाबीनच्या बाबतीत कालही चर्चा झाली पार्लमेंटमध्ये। त्याच्यामुळे सोयाबीन आणि कपासाला हक्काचा जो निधी किंवा त्याचा जे विकत घ्यायला पाहिजे याच्यामध्ये अडचणी आहेतच नाही, आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे। दुविधा कहाँ है, विडंबना क्यों दिख रही है सरकार को? ये उनका देश है, वो अन्नदाता है। वो अगर एक दिन की सांकेतिक हड़ताल कर देना देश बंद हो जाएगा, इतनी सी बात है, समझना चाहिए। नहीं, ये तो बाकी लोग संबंधित मंत्रालय देख रहे हैं, तो इसके लिए जो भी अभी तक बातचीत हुआ है मुझे जानकारी नहीं है। संबंधित मंत्रालय उसके जो कुछ भी विषय है वो देख रहे हैं। पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी सध्या शंभू बॉर्डरवरून दिल्लीच्या दिशेने आगेकूच करण्यास सुरुवात केलेली आहे। हमीभाव, त्याचबरोबर कर्जमाफी सारख्या विविध 12 मागण्यांसाठी शेतकरी सध्या आक्रमक झालेले आहेत। ही दृश्य आहेत दिल्लीच्या सीमेवरील। लड़ांगे यार, सरकारां लड़ाई छाड़िया साडे मुल्लां दी कीमतां दी। सरकार क्यों नहीं दे रही, साड़ी क्यों नहीं होते MSP दे रही, की वजह वा? ये वड्डे घराने दे घर भरूगा ते गरीबां नूं मारूगा। ਲੱਤ ਤੋਂ ਤੁਹਾਨੂੰ ਮੁਸ਼ਕਲ ਆ, ਫਿਰ ਵੀ ਅੱਗੇ कोई गल नहीं यार, लड़ांगे। ਇੱਕ ਲੱਤ ਨਾਲ हाँ लड़ांगे, जिन्ना चर जिंदगी लड़ांगे। हाँ जी बिल्कुल जी, जा रहे हैं, पीसफुल रह के जावांगे, देखते हैं अगे जान देंगे कि नहीं जान देंगे। अगे बढ़ेगा जी, अगे बढ़ेगा जथा, अगे बढ़ेगा, दिल्ली कूच करेगा। हाँ, द्वार क्रॉस करेंगे, द्वार क्रॉस करेंगे, अगे बढ़ेंगे क्रॉस करके, बिल्कुल अगे जाएंगे, बिल्कुल बिल्कुल दिल्ली जाना, दिल्ली जाना, दिल्ली जाने का प्रोग्राम साडा, बिल्कुल दिल्ली जावांगे जी।
दिल्लीच्या सीमेवरती सध्या पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. 2च दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारनं काही शेतकऱ्यांना ताब्यात देखील घेतलेलं होतं आणि यावेळेला संभल ते शंभू अशा प्रकारे कुठलंही आंदोलन मी होऊ देणार नाही असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेलं होतं. आणि सध्या हे शेतकरी आक्रमक झालेले आहेत, दिल्लीच्या दिशेनं आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शंभू बॉर्डरवरती हे शेतकरी ही सध्याची दृश्य आहेत. शंभू बॉर्डरवरील दिल्लीच्या दिशेनं आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पिकांसाठी हमीभाव, त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफी यासह 12 विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत. सध्या दिल्लीमध्ये संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच दरम्यान शेतकरी दिल्लीच्या दिशेनं आगेकूच करताना पाहायला मिळत आहेत.